मंडळी, आज आहे माघ अमावस्या आणि आज संध्याकाळी तुम्हाला दुधामध्ये ही एक वस्तू टाकून पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे। सर्व प्रकारच्या अडचणी, दुःख, संकट, नजरदोष यामुळे दूर होऊन पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। तर अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते, हे आपल्याला सर्वांनाच अवगत आहे। त्यासोबतच आपल्याला हे देखील अवगत आहे की पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो। तर आज म्हणजेच माघ अमावस्येला हा साधा आणि सोपा उपाय केल्याने निश्चितच त्याचे प्रभाव पॉझिटिव्ह आपल्या जीवनावर पडत असतात। तर आजच्या दिवशी अपिंड श्राद्ध घातलं जातं। तर हे नक्की काय आहे? तर अपिंड श्राद्ध म्हणजे मागे अमावस्येला मौनी अमावस्या असं देखील आपण म्हणतो। या अमावस्येला रुद्र, अग्नी तसंच ब्राह्मणांची पूजा करण्याची प्रथा असते। त्यांना उडीद तसंच दही, पुरी असा नैवेद्य दाखवून स्वतः तो पदार्थ सेवन करायचा असतो। जर समजा अमावस्या सोमवारी, शनिवारी, मंगळवारी किंवा गुरुवारी आली तर या दिवशी केलेला उपाय, व्रत याचे फळ सूर्यग्रहणापेक्षा कित्येक पटींनी अधिक असतं। तसेच या तिथीला युगारंभ म्हणजेच आपल्या पूर्वजांचा जन्म असं देखील संबोधन केलं जातं। म्हणून या दिवशी पितरांचे स्मरण करून अपिंड श्राद्ध केले जाते। याचा अर्थ असाही होतो की पिंड आणि बाकी इतर मोठ्या विधी न करता पितरांच्या नावाने दान करणं। आणि असं सुद्धा या अमावस्येला आपण पितरांचं स्मरण करून गरजूंना दान केलंच पाहिजे। अन्नदान, वस्त्रदान, त्यामध्ये तुम्ही गरजूंना ब्लँकेट्स म्हणा किंवा आता सध्या उन्हाळा पण आहे तर तुम्ही छत्री सुद्धा देऊ शकता। अशा गरजेच्या वस्तू दान केल्याने 100% पितर तृप्त होतात आणि यामुळे आपल्यावर ते प्रसन्न होऊन अनेक उत्तम आशीर्वाद आपल्याला त्यांचे प्राप्त होतात आणि आपल्याला कुठल्याही कामात अडीअडचणी तसेच बाधा येत नाहीत। तर या उपायाबाबत सांगायचे झाले तर अमावस्येला सायंकाळी पिंपळाच्या झाडाला जल, हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण कराव्यात। त्यासोबतच तांदळाची खीर बनवून ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवावी। हा नैवेद्य अर्पण करावा। तुम्ही अगदी साधा भात, दूध आणि साखर घालून जरी नैवेद्य ठेवला तरीही चालेल। त्यानंतर प्रदक्षिणा घालाव्यात आणि तिळाच्या तेलाचा दिवा आपण न विसरता लावावा। हा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे। यामुळे नक्कीच आपल्याला पितरांचे भरभरून आशीर्वाद हे प्राप्त होतात। तर मंडळी, अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी हा प्रभावी उपाय आपण निश्चितच करावा। श्री स्वामी समर्थ।